भांड्या, हम्म. आता मला कळलं नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते. काय प्रॉब्लेम आहे बा? अरे भांड्या, हे बघ, हे बघ, हे पार छप्पर उडालेलं बघ, पार केस उडाले. अरे मग ह्याचा काय प्रॉब्लेम आहे? अरे हाच तर खरा प्रॉब्लेम आहे ना भांड्या. हाय का तुला डोक्याला केस दात अशी? हा? हा? अरे केस नसल्यामुळे तुझं लग्न होत नाही, म्हणून पोरी तुला पसंत करीत नाही. अरे बड्या, हा? अरे पार पिकला का तू, टक्कल पाडला तुझा. हा 2-4 वर्षात तुझा आहे ना माग पुढे खाल्लाशी. हा? छापणार फार. मग तू विसरून जा लग्न होईन म्हणून. अरे पोरींना कसं दाट केस असलेले पोर आवडतात, असं छप्पर उडालेले पोर नाही आवडत त्यांना. असे एकदम झावऱ्या केसाचे पोर आवडतात त्यांना, त्यांच्या सोबतच ते लग्न करतात. हा? हा आता हे बघ, तुझं बॉडी बिडी असं म्हणजे शरीर यष्टी हाय व्यवस्थित, हा. पण हे डोक्यावरच छप्पर उडालेलं आहे त्याच काय करणार ना. हा म्हणून ना. तुझं लग्न जमत नाही. काय उपाय करा याच्यावर तेच कळा नाही मला. पण याच्यावर एक उपाय आहे माझ्याकडे. काय आहे? हाय. काय 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 आहे? हे बघ, आमचा एक पाहुणा आहे ना, हा. तो कर्नाटकला गेला होता. हा. कर्नाटकहून आहे ना, त्यांनी लय भारी तेल आणलंय. ते तेल एकदा दोनदा लावलं ना, की लगेच डोक्यावर आहे ना असे एकदम झावरे झावरे केस येते. तेल नाही होय? हा असं एकदम ओसड पडलेल्या जमिनीवर पण केस उगवतात. हो. हा ऑइल राव इतकं पॉवरफुल तेल आहे लय ते. पॉवरफुल आहे. हो. अरे बांड्या, मी एक बाटली घेतली. हो. बाई आता किती पातळ होती, हो. आता बघ कसं झालं, दाट झालं काय. ऑइल राव करण्या तू बी झावरा झालाच की. हा, बघ. आईला. असं झावरच होते माणूस त्यांनी. हो ना. हा लय असे दाट केस येते एकदम. आईला मग मला आता कर्नाटकला जावं लागेल का तेल आणायला? तू कशाला कर्नाटकला जातो? मग? आमच्या पाहुणे घेऊन आलाय ना तो 4-5 बाटल्या. 4-5 बाटल्या? हा त्यातली एक बॉटल देतो तुला. आईला, किती रुपयाला बाटली रे? देतो 500 रुपयाला एक देतो. 500 रुपयाला? हा आईला. आहेत ना पण बाटल्या? हाय, आईला. बघ तुला घ्यायची असेल तर. थांब मी येतो हा. थांबा एक मिनिट. कुठं हा, कुठं हा, कुठं? पैसे घेऊन येतो ना घरून. पण आहेत ना बाटल्या पाहुण्याकडे? अरे बाटल्या आहे, ते बाटल्याचं नको टेन्शन घेऊ तू. पण रिझल्ट आहे ना त्या तेलाचा. 100% रिझल्ट आहे तर. तुम्ही थांबा मी आलोच हा. बरं चालेल ये. तुषार ऊस तोड चालू आहे काय? हा, आता आपलाच नंबर होता ना. तुषार ऐक ना, काय रे, एक लय मोठा प्रॉब्लेम झालाय राव. काय झालं? डॉक्टरने आहे ना माझं मुतखड्याचं ऑपरेशन सांगितलंय. केवढा खडा सांगितलाय मी? ए भले मोठे असे 2-4 गोटे सांगितलेत. अयो, मग काय कर, पहिलं ऑपरेशन करून घे. असा आजार बिजार असतंय ना, हा. असं हे नसतं करायचं हा, त्याला. नाही नाही पहिलं काय असेल ते करून घे, ऑपरेशन बिपरेशन. नाही. परत नंतर लय प्रॉब्लेम होत्यात. हा, नाही नाही ऑपरेशनच करायचंय. हा. ऑपरेशन करायला आहे ना माझ्याकडे बाकीचे सगळे पैसे हा. फक्त 500 रुपये कमी पडते तेवढे देणार राव. आयला तू असं आहे राव, मी इकडे आलोय रानात आणि माझ्या काय पैसे रे. एवढी मोठी ऊस तोडायला राव तुझी चालू. हा पैसे तर येणारच असतील ना. माझ्या काय आता ऊस तुटून जाणार कारखान्यावर, हा. मग माझ्या खात्यावर पैसे येणार. नाही नाही असं नको करू राव तुषार. हा दे ना 500 रुपये. हा उगा 500 रुपयासाठी भावकीला कशाला सुतक पाडून घेतोच. सुताक कस काय पडन रे मांड्या? आता मला सांग, उद्या माग पुढं माझं जर काय झालं हा. तर भावकीला सुतकच आहे का नाही? असं नको बोलत जाऊ राव, तू किती काय झालं तरी भावकी आहे राव, लगेच सुताक बिताक काय. दे ना राव 500 रुपये दे ना. थांब बघतो असले चुकून माकून हा. तर. दे लवकर. आयला काय तू नशीब आहे बघ, 500 सापडलं नेमकं. बरं झालं बरं का येऊ का? ऑपरेशन करून घे पहिलं. लगेच ऑपरेशन काय लगेच ऍडमिटच होतो. एवढं होय ना 11 वाजेपर्यंत तोडून आता. बरं, त्यांना बरं. विचारलं होतं मी हा. बरोबर येऊ का? हा, येतो दवाखान्यात मग भेटायला. ये ये. हा. ओ गुरु दादा, हा त्या बांड्याला कळायचं नाही ना? अरे त्याला काय कळत तेव्हा एवढं टियाण्याला काय नाही कळत. भांड्या नाही. गोळ्या हे बघ हे तर 500 रुपये. हा. कधी देतो मग तेलाची बाटली? कधी देतो म्हणजे लगेच घेऊन जा ना, आता पैसे दिलेच म्हणल्यावर. लगेच? हा हा? हा ए करण्या, त्याला देते त्यालाच बाटली. तेल ए तू तर म्हणला ना पाहुण्याकडे तेल आहे म्हणून, तुझ्याकडे कसं काय? अरे तर पाहुण्याने माझ्याकडे दिली ती. हा हा आयला. अरे बांड्या, तुला मागाशी गुरुदार नव्हतं सांगत का हा बाटल्या आहे म्हणून? तू त्याच्या आधीच पळाला. तू हा. ऐकून नाही घेत नाही नीट नाटक लगेच पळतो. हा बघा बरं ह्याचा लोणच्याच्या तेलासारखा वास येत आहे का ती? ए तुला पाहिजे नसेल ना, अरे मला आण इकडे. पाहिजे इकडे. बाबा नको. पाहिजे. ए पण रिझल्ट आहे ना बाटलीचा? 100% रिझल्ट आहे बाबा. फरक पडणार ना? हा लगेच. आलोच मी आता.
तुषार बघ बरं इथं आले का केस झालो का मी जावरा ए अरे बांड्या मला म्हणला मुठखाड्याचं ऑपरेशन इथं तेल आणि कांगवा घेऊन फिरतोय. अरे मुतखड्याच ऑपरेशन आहे डॉक्टरनी तेल दिलंय डॉक्टर काय म्हणला हे तेल लावलं ना हिथं केस आले ना खडा ऑटोमॅटिक पडल ए यार असं काय त्या डॉक्टर गेलतात. गप लय बेकार डॉक्टर आहे ती जालिम आहे ते म्हणला तुझ्या डोक्यावर केसच आणत असतो मी हा गप गांडावलं तुला त्या डॉक्टरनी. गप आहे तुला काय कळतंय त्याच्यातलं हे मी दुसरं कुणाला तरी विचारतो पण ते 500 रुपये कधी देतोय बांड्या. ए अरे सरपंच कर भांडा तुमचं बी सगळं छप्पर उडालेलं इकडे जरा हे 2-3 थेंब तेल लावा डोक्याला ए यार कसलं तेल आहे ते अहो हे जालिम तेल लय उडालेलं छप्पर सुद्धा येते तेल जरा लावा तुम्ही ए भांडा मला आहे ना कसलं तेल नको आणि काही नको माझं जे नॅचरल आहे ना ते ठीक आहे नॅचरलच राहू द्यायचं का हो बरं नॅचरलीच राहू द्या तुमचं काय आहे ते पण मी तुमच्याकडे ह्याच्यासाठी आलो होतो हा. तुम्ही जी पुरीला माझा फोटो दाखवितात ना लग्नासाठी अच्छा नवरदेव म्हणून हा नवरदेव म्हणून हम्म. ती इथून पुढे दाखवायचं नाही का हा हा मी तुम्हाला 2 दिवसांनी आहे ना असा झावऱ्या केसाचा फोटो देतो ती दाखवीचा कस काय कसं काय म्हणजे अहो ही तेल लावून आहे ना आता डोक्याला माझे केस येणार आहेत असं झावरे केस हा कोणी दिलंय तुला तेल हे? अहो ही डॉक्टर गोळपटरावनी तेल दिलेलं आहे हा का मग एकदम भारी डॉक्टर आहे बर बर ठीक आहे अहो ओसाड मारणावर सुद्धा असे केस येणार आहेत ह्यानी असं तेल आहे लावा थोडं माझं ऐका नाही, नको मला हा? तू काय कर तुला केस आली ना हा. तुम्हाला फोटो पाठव मग तो फोटो मी पुढे पाठवू जाईल हा चालेल ना परवा दिवशीच पाठवतो फोटो हा चालतंय तरी पण बघा 2 थेंब नको नका लावू राहत असेच टकले मग मला हा काय हा राहू दे इही. ला, 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 हा. काली नागिन के जैसी जुल्फे तेरी काली काली सूरज को तू देती लाली चंदा को तू देती लाली 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 काली नागिन के जैसी जुल्फे तेरी काली काली चप्पल काढून हाणीन चपली नका हाणशील मला माझ्या पुढे कशाला स्टाईल मारायलास मग अगं स्टाईल कुठं मारायले मग? हा मी माझी केसांची मसाज करायला लागलोय मसाज हा हे लोणच्याचा तेलागत वास काय आलाय तिथं तर खरी गेम आहे ना तुला नाही कळायचं ती तीच खरी गेम आहे घाल तुझी गेम चुलीत हो. ला 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 ला. शितले हे, काय झालं घाबरायला शितले तुला अशी झिपरे केसावाले पोरं आवडतात ना हो आवडतात की आवडतात ना हा. मी आवडतोय का तुला हटे नाही वय नाही आवडत हा पण 2 दिवसांनी मी तुला आवडायला लागण आता मी बी आहे ना आता ही तेल लावून आहे ना असं झिपरे केसावाला होणार आहे आता तयारी ठेव मला आवडायची ए हा. जागप हा. पळत ना अगं. पळत ना चल हो तिकडे ए बघा आता हाकलून द्यायलीस पण नंतर आहे ना माझे जेव्हा असे झिपरे केस होते ना तेव्हा मी तुला भाव देणार नाही हा तुझ्यापेक्षा अशी भारी पोरगी बघणार जा जा हा. जा जा चल ओ इकडे आव काय ग बायको मला सांगा त्या दिवशी ते लोणच्याच्या बरणीतलं तेल कुठे नेलो अगं बायको ते तेल मी विकलं नवीन बिझनेस चालू केलाय ना गोळ्या हे थांब ना जरा बायको सोबत बोलतोय ना आपण तुम्हाला माहिती आहे ना मला कोरडं लोणचं आवडत नाही खाल्लं जात नाही ते आता कसं खायचं ते लोणचं सांगा बरं त्याला बुरा बिरा नाही लागायचा अगं बायको एवढं का टेन्शन घेते मी तुला दुसरं आणून देतो ना दुसरं अगं हे बघ लोणच्याच्या अख्ख्या बरणीचे 200 रुपये झाले असते हा. हा मी फक्त तेलच 500 रुपयाला विकलंय तेल थांब ना बोलतो ना मी बायको सोबत थांब ना तेल विकून काय केले तो अगं बायको तुला म्हणलं नाही का नवीन बिझनेस चालू केलाय म्हणून ते लोणच्यातलं तेल बाटलीत भरायचं आणि ते हेअर ऑइल म्हणून विकायचं अरे, करण्या शांत बस मी बायकोला बोलतोय असा बिझनेस आहे आणि तू टेन्शन नको घेऊ तुला आहे ना अख्खी लोणच्याची बरणीच आणून देतो नवी हा फक्त त्यातलं तेल मला दे अरर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 
केस कसे काय आहे नाही अरे 4 दिवस ही लोणच्याचं तेल डोक्याला लावून मी गावावर फिरत होतो हा म्हणजे ते लोणच्याचं तेल लावलंस होय तू? अगं म्हणजे तुझ्या नवरी नाही का ती लोणच्याचं तेल 500 रुपयाला मला विकलंय म्हणजे गोळ्याने मला फसविलंय गोळ्या थाक ओ ते लोणच्यातलं तेल मला परत आणून द्या आधी. करण्या मला सांगायचं ना पाणी आलाय म्हणून. अहो गुरुदादा मी सांगत होतो